बऱ्याच जणांना मुगाचं मेदगं करतात हे माहिती असेल किंवा माहितीही नसेल. आज आपण गावरान पद्धतीने मुगाचं मेदगं कसं करायचं ते बघणार आहोत. करायला सोपं, खायला चवदार आणि झटपट असं होणार. तुम्ही जर या पद्धतीने मुगाचं मेदगं केलं ना, एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. 1 वाटी हिरवे मूग घेतले, भांड्यामध्ये घालून घेतले. पाणी घालून 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेऊया. याला पावडर लावलेली असते म्हणून 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे. आता यामधलं पाणी काढून घेतलं. तवा गरम झाला की तव्यामध्ये घालून घेतले. तव्यामध्ये असे मूग भाजून घेतले ना, आपलं मुगाचं मेदगं आहे ना एकदम चवदार छान तयार होतं. काळे डाग पडेपर्यंत चांगले मूग भाजून घ्यायचे. बघा, आपले मूग चांगले भाजून झाले आहेत, ते काढून घेतले. आता कुकरमध्ये मूग घालून घेतले. 1 तांब्या यामध्ये पाणी घातलं आणि झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आपले मूग एकदम मऊसूत शिजतात. तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये वाटण तयार करूया. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि मीठ. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि हे बारीक असं आपण कुटून घेऊया. आता हे कुटून झालेलं आहे. तोपर्यंत आपले मूग बघा चांगले एकदम मऊसूत शिजलेले आहेत. मूग चांगले मऊसूत शिजले ना, आपलं मुगाचं मेदगं एकदम छान तयार होतं. आता अर्धे मूग एका डिशमध्ये मी काढून घेतले आणि राहिलेले मूग आपण कुकरमध्ये असे बारीक करून घेऊया. अर्धे अख्खे मूग आणि अर्धे बारीक केलेले मूग, यामुळे आपलं जे मुगाचं मेदगं आहे ना एकदम भारी चवीला लागतं. आता कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की मोहरी, जिरं घातलं. अख्खा लसूण, कढीपत्ता, कुटलेलं हिरवं वाटण घातलं. 1 चमचा हळद आणि हे वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया. आता यामध्ये आपण 2 चमचे बेसनपीठ घालूया. बेसनपीठ पण तेलामध्ये भाजून घेऊया. बेसनपीठ घातल्यामुळे आपलं मुगाचं मेदगं एकदम चवदार आणि घट्ट छान तयार होतं. आता बारीक केलेले मूग यामध्ये घालून घेऊया आणि डिशमधले अख्खे मूग पण घालून घेऊया. हे चांगलं मिसळून घेऊया. मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावर चांगलं हलवून घ्यायचं आहे. एवढं असं पातळ मी केलेलं आहे. शिजल्यानंतर हे अजून घट्ट होतं. आता शेवटी 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला. मिरची कुटताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घातलेलं नाही. आता मध्यम गॅसवर 1-2-3 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. आपल्या ह्या मेदग्याला बघा उकळी आलेली आहे आणि मस्त गावरान पद्धतीनं आपलं हे मुगाचं मेदगं जे आहे ना ते तयार झालेलं आहे. आधी बघा किती पातळ वाटत होतं आणि शिजल्यानंतर एवढं असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही हे मुगाचं मेदगं जे आहे ना भाकरीबरोबरच खा. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी त्याबरोबर एवढं भारी लागतं ना. तुम्ही एकदा जर हे मेदगं केलं ना परत परत कराल. तुम्हाला हे गावरान पद्धतीनं केलेलं मुगाचं मेदगं कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा गावाकडच्या पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.